नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहतात मुंबई आउटलुक. आपण आपल्या आयुष्यात अनेक अशा थक्क करणाऱ्या आणि काटावर आणणाऱ्या कथा ऐकल्या असतील. पण आज एका अशा 16 वर्षाच्या मुलाची कहाणी सांगणार आहे, ज्याचे आयुष्य ऐकून तुमचाही विश्वास बसणार नाही. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यातील असलेल्या बेलडांगा येथे राहणारा 16 वर्षांचा इक्बाल शेख हा तरुण सध्या संपूर्ण देशात चर्चेचा विषय बनला आहे. इक्बालच्या आयुष्यातील संघर्ष इतका वेदनादायी आणि चक्रावून टाकणारा आहे की तो ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यातून पाणी येईल. वयाच्या अवघ्या 11व्या वर्षांपासून म्हणजेच गेल्या 5 वर्षापासून इक्बाल एका अत्यंत दुर्मिळ आणि भयानक आजाराशी लढा देत आहे. हा आजार असा आहे की इक्बाल जेव्हा पाण्याबाहेर येतो तेव्हा त्याच्या संपूर्ण शरीरावर तीव्र असह्य जळजळ आणि प्रचंड आग होऊ लागते. ही वेदना सहन करणं त्याच्यासाठी असह्य असतं आणि असह्य दाहापासून सुटका मिळवण्यासाठी त्याला नाईलाज असतं तासनतास आणि दिवसांदिवस पाण्याच्या तलावात डुबकी मारून राहावं लागतंय. या दुर्मिळ आजारामुळे इक्बालचे सामान्य आणि हसते-खेळते आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. गेल्या 5 वर्षाचा बहुतांश काळ त्याने आपल्या गावातील एका स्थानिक तलावाच्या पाण्यातच घालवला आहे. अनेकदा तर परिस्थिती अशी असते की तो सलग 4 ते 7 दिवस सतत पाण्याबाहेर न येता पाण्यातच बुडून राहतो. त्याचे खाणे, पिणे, दैनंदिन आयुष्य याच तलावाच्या पाण्याभोवती सीमित झाले आहे. अन्नासाठी आणि पाण्याच्या बाहेर लागणाऱ्या इतर लहान सहान गरजांसाठी त्याला पूर्णपणे गावकऱ्यांच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं. मात्र सलग महिने आणि वर्ष पाण्यात राहिल्यामुळं त्याच्या शरीरावर अत्यंत घातक आणि जीवघेणे परिणाम झाले आहेत. सततच्या पाण्याच्या संपर्कात राहिल्यामुळं त्याची त्वचा पूर्णपणे फिकट पडून राहिली आहे. तर दुसरीकडे तासनतास पाण्यात राहिल्याने त्याला जुनाट सर्दी आणि सततचा खोकला आणि निमोनिया सारखे गंभीर श्वसना विकार जडले गेले आहेत. सुरुवातीच्या काळात इक्बालच्या गरीब कुटुंबियाला या आजाराबद्दल काहीच माहिती नव्हतं. ग्रामीण भागातील कमालीची अज्ञानाची परिस्थिती आणि बिकट आर्थिक स्थितीमुळे त्याच्या कुटुंबियांचा असा गैरसमज झाला होता की या मुलावर कोणत्या तरी अलौकिक शक्तीचा किंवा जिन्नाचा प्रभाव असावा. त्यामुळे योग्य वैद्यकीय उपचारांऐवजी ते अंधश्रद्धेच्या आहारी गेले होते. मात्र वैद्यकीय तज्ञांच्या मते इक्बालची ही लक्षणं लॅमर इथिलॉजिसिस किंवा एरिथोमायकोसिस यांसारख्या अत्यंत दुर्मिळ व ग्रामीण त्वचा रोग किंवा मज्जासंस्थेशी संबंधित मिळती जुळती आहेत. लॅमर इथिथॉइसिस मध्ये त्वचेतील आर्द्रता टिकवण्यासाठी क्षमता पूर्ण नष्ट होऊन त्वचा कोरडी होते आणि तिला भेगा पडतात. तर एकीकडे एरिथोमायकोसिस मध्ये शरीरात तीव्र जळजळ आणि उष्णता निर्माण होते. अंधकारामय बनलेल्या इक्बालच्या या आयुष्यात एक मोठा दिलासादायक बदल तेव्हा घडला जेव्हा त्याचे पाण्यातील व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखे व्हायरल झाले. या व्हिडिओनी संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आणि एका दुर्दैवी जीवाची कहाणी जगासमोर आली. इक्बालची ही बिकट आणि हतबल अवस्था पाहून देशातील प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांसाठी मदतीसाठी धावून आले. अनंत अंबानीच्या पुढाकाराने आणि मदतीने इक्बालवर तातडीने अत्याधुनिक वैद्यकीय उपचार सुरू करण्यासाठी त्याला विमानानं थेट मुंबईत आणण्यात आलं. सध्या मुंबईतील नामांकित सर एच.एन. रिलायन्स फाउंडेशन रुग्णालयात त्याला दाखल केले असून तिथे तज्ञ डॉक्टरांची एक विशेष टीम त्याच्या विविध तपासण्या करत आहेत. गेल्या 5 वर्षांपासून पाण्याच्या कैदेत नरक यातना भोगणाऱ्या या निष्पाप मुलाला आता आधुनिक वैद्यकीय शास्त्रानुसार लवकरच एक नवीन, निरोगी आणि वेदनामुक्त जीवन मिळेल अशी तीव्र आशा संपूर्ण देशातून व्यक्त केली जात आहे.